महत्वाची बातमी, वक्फच्या कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे आणि सध्या जैसे थे परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। वक्फ संदर्भात फार मोठे बदल अपेक्षित नाहीत असं कोर्टानं म्हटलेलं आहे। वक्फ बोर्डावर नवीन नियुक्ती नको असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर वक्फच्या कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे आणि सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर वक्फ संदर्भात फार मोठे बदल अपेक्षित नाहीत असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर वक्फ बोर्डावर नवी नियुक्ती नको हो असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय। केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झालेली आहे आणि सध्या जैसे थे परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर वक्फ संदर्भात फार मोठे बदल अपेक्षित नाहीत असंही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटलेलं आहे। या कायद्याविरुद्ध 100हून अधिक याचिका दाखल झाल्यात। अनेक मुद्द्यांवर केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयानं उत्तर मागितलं होतं। तर आता यावेळी या वक्फच्या कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि यावेळी सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, नेमकं काय घडतंय? सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। बिल्कुल, आणि आता अंतरिम आदेश जो आहे तो सुप्रीम कोर्टाने पारित केलेला आहे। परंतु या अगोदर केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलेले की 7 दिवसाचा अवधी केंद्र सरकारला द्यावा, या 7 दिवसामध्ये उत्तर दिलं जाईल। त्यानुसार 7 दिवसाचा अवधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेला आहे आणि 5 दिवसाचा अवधी याचिकाकर्त्यांनी दिला आहे की 5 दिवसामध्ये तुम्ही म्हणणं मांडा आणि 7 दिवसामध्ये केंद्र सरकारनं पण म्हणणं मांडावं। परंतु केंद्र सरकारकडून तुषार मेहता यांनी विनंती केली की या प्रकरणाला स्थगिती देऊ नये, कारण हा संसदेने केलेला कायदा आहे आणि जर स्थगिती दिली तर वेगळे परिणाम होतील। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता सध्या याला कोणतीही स्थगिती दिली नाही, परंतु सांगितलेलं आहे की तुम्ही कोणतेही निर्णय जो आहे तो 7 दिवसामध्ये घेऊ नका, कोणताही बदल जो आहे तो 7 दिवसामध्ये करू। तर नवीन वक्फ कायद्याबाबत महत्वाची बातमी आहे। सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे कोर्टाने आदेश दिले। वरती कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही आहे। चुकीच्या पद्धतीने या काही बातम्या ज्या काही वेगाने पसरत आहेत, सरकारने 2025च्या ऍक्ट प्रमाणे नवीन अपॉइंटमेंट्स पुढील तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीत आम्ही कुठलीही नवीन अपॉइंटमेंट करणार नाही, हे सरकारनीच मुदत मागितली होती। सरकारने म्हणणं कोर्टात जे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जी कोर्टाने वक्फ प्रॉपर्टी म्हणून जी काही डिक्लेअर केलेली आहे, पुढील तारखेपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने त्याची अंमलबजावणी आम्ही करणार नाही असं सरकारने म्हटलेलं आहे। कुठेही वक्फ सुधारणा विधेयकावरती सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये। या 2 मुद्द्यावरती सरकारने आपलं म्हणण्याकरता वेळ मागितलेली आहे। कोर्टाने त्यांना विचारलं होतं तर 2 आठवड्याची मुदत, पुढील तारखेपर्यंत नवीन अपॉइंटमेंट्स करणार नाहीये, कारण तो अपॉइंटमेंट्स करण्याचा अधिकार राज्यांना आहे। राज्यांचं म्हणणं ऐकणं गरजेचं आहे आणि वक्फ बाय युजर म्हणून यापूर्वी जी काही वक्फ प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने घोषित केलेली आहे सरकारी, ती ताब्यात घेण्यासंदर्भात कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी पुढील तारखेपर्यंत करणार नाहीये, हे सरकारने आपलं म्हणणं कोर्टात मांडलेलं आहे। 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाएगी। सर, यथास्थिति की बात कहेगी, यथास्थिति को कैसे लिया जाए? नहीं, यथास्थिति मैंने आपको बताया कि 2 मुद्दों पर कि जो काउंसिल में और बोर्ड में अपॉइंटमेंट का जो मामला है वो अगली तारीख तक जो स्टेटमेंट सॉलिसिटर जनरल ने दिया है कि कोई अपॉइंटमेंट नहीं होगा, और दूसरा जो है वक्फ व यूजर, तो माननीय सर्वोच्च न्यायालय ने अपने आदेश में लिखा है कि जो रजिस्टर्ड हैं और गेजेटेड हैं उसको गवर्नमेंट डी नोटिफाई नहीं करेगी अगले आदेश तक। सर, आप कौन से क्लियर है सर? वक्फ बाय यूजर को डिनोटिफाई नहीं करेगी ना? मतलब नहीं, वक्फ बाय नहीं, सिर्फ वही जो रजिस्टर्ड एंड गेजेटेड हैं। सर, ये कोर्ट ने बोला है। हाँ, बिल्कुल, ये ऑर्डर शीट में है। जो रजिस्टर्ड नहीं है, जो गेजेटेड नहीं है, उसको सरकार संशोधन कानून के हिसाब से डी नोटिफाई कर सकती है। सर, आप किसके लिए अपीयर हुए थे? मैं हिंदू सेना और हिंदू महासभा 2 हमारे एप्लीकेंट्स थे, उनकी तरफ से मैं संशोधन के समर्थन में हाजिर हुआ। नाम बता दीजिए सर। नाम बता दीजिए सर। वरुण कुमार सिन्हा, विष्णु गुप्ता,
के लिए और एक पवन अग्रवाल है उनके लिए, सतीश अग्रवाल। आज की सुनवाई पूरी नहीं, आज की सुनवाई पूरी हो गई, अगली तारीख 5 मई की मुकर्रर हुई है। धन्यवाद। तर नव्या वक्फ कायद्याला अंतरिम स्थगिती आता देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानं ही अंतरिम स्थगिती दिली आहे। सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। वक्फ संदर्भात फार मोठे बदल अपेक्षित नाहीत असं कोर्टाने म्हटलंय। तर त्याचबरोबर वक्फ बोर्डावर नवी नियुक्ती नको असंही कोर्टानं म्हटलंय। आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय। सध्या जैसे थेच परिस्थिती ठेवा असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत। तर नव्या वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। नहीं, अभी तक जो हुआ है वो पिटिशनर्स के फेवर में ही हुआ है, तो इसलिए वो उस पर सहमत हैं। अगर मान लीजिए कोई चीज़ पिटिशनर के फेवर में नहीं है तो कोर्ट पिटिशनर या रिस्पोंडेंट के आधार पर नहीं रन करती है, कोर्ट जस्टिस के आधार पर रन करती है। इसलिए कोर्ट ने जो किया उसका हम स्वागत करते हैं। तर वक्फ सुधारणा कायद्याला अंतरिम स्थगिती ही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आली। आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय। सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। पुन्हा आपण रामराजेंकडे जाऊयात। रामराजे, नेमका काय युक्तिवाद या सुनावणी दरम्यान करण्यात आलेला आहे? बिलकुल सुरुवातीला केंद्र सरकारकडून तुषार मेहता यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिला मुद्दा संसदेने कायदा केलेला आहे। जर आज सुप्रीम कोर्टानं कोणताही निर्णय दिला, अंतरिम आदेश पारित केला, सुप्रीम कोर्ट ने इंटरिम ऑर्डर पास किया है। सुप्रीम कोर्ट ने इंटरिम ऑर्डर अंतरिम आदेश पास किया है। All appointments of council and वक्फ बोर्ड have been stayed until the matter is heard. No appointment will be made to the वक्फ council or to the वक्फ बोर्ड। पकड़ ले रहा हूँ ना, मैं पकड़ ले रहा हूँ। उसके अलावा all existing वक्फ, all वक्फ including वक्फ का user which are notified, registered, gazetted, etc. will be protected and will not be the state that their nature and character will not be changed while the matter is being heard। ये अंतरिम आदेश इंटरिम ऑर्डर सुप्रीम कोर्ट ने पास किया। अंग्रेजी में बोलो, सर हिंदी में, पहले हिंदी में। अभी आपने कोर्ट का, सुप्रीम कोर्ट के ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया के साथ जो बेंच का ऑर्डर आपने सुन लिया। हमारे काउंसिल निजाम पाशा ने उस बात काउंसिल है, किसी पिटिशनर की तरफ से काउंसिल है, मेरे ही फ्रेम में हुआ है। आइंदा फिर जब पेशी होगी हम लोग कोशिश करेंगे, तो यही बात है। और कुछ मूवमेंट क्यों कर रहे हैं? नहीं, अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने एक बार में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। पूरे सर आज के फैसले से आप मुतमईन हैं सर, क्योंकि कल सुप्रीम कोर्ट 3 डायरेक्शन देने वाला था, लेकिन आप सेटिस्फाई हैं? आज का जो फैसला है उससे आप सेटिस्फाई हैं सर? कितना आश्वस्त? देखिए, मैं जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। No. See, let us be very careful. The Honorable Supreme Court, as rightly pointed out by my counsel, Mr. Nizam Pasha, the Supreme Court has said that the Central Waqf Council and the State Waqf Boards will not be constituted. Waqf by user cannot be deleted. Now, there are other provisions also which we as a party have come to the Honorable Supreme Court that calling it unconstitutional. Now, whenever it will be heard, our counsel, Mr. Nizam Pasha, on behalf of me, will be arguing it. As you know very well, that during the deliberations of the Joint Working Committee,
I have given a Dyson report opposing all the amendments that were proposed by the government. And during the debate in the parliament on the consideration or passing of that bill, I have opposed each and every amendment. I have called it unconstitutional. I still call this law as unconstitutional, as violating the fundamental rights of Article 14, 15, 25, 26 and 29. So our legal battle will continue to ensure that this act, against this act will continue. देखिए सवाल देखिए, आपको पूरे उस कानून को समझने की जरूरत है। अब 5 साल का मुसलमान प्रैक्टिसिंग रहेगा, सर इधर भी 5 साल प्रैक्टिसिंग मुसलमान का तो रहेगा। अब उसको कौन डिसाइड करेगा? अब कोई महिला है, उसको कौन डिसाइड करेगा? तो ऐसे कई उसमें जो अमेंडमेंट्स के जरिए लॉ बनाया गया है, हम उसके आज भी मुखालिफत कर रहे हैं और कल भी अपोज करते रहेंगे। और लीगली हम सुप्रीम कोर्ट में चैलेंज किए, हम उसको उन तमाम चीजों को वायलेशन ऑफ द फंडामेंटल राइट्स मानते हैं। तर वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे। वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणी ही संपली आहे। वक्फबाबत पुढील सुनावणी 5 मेला होणार आहे। संपूर्ण कायद्याला स्थगिती नाही, मात्र वक्फ सुधारणा पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी रामराजे शिंदेकडे। रामराजे, या सुनावणी दरम्यान नेमका काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे? बिलकुल, या सुनावणीची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच केंद्र सरकारने बाजू मांडली। केंद्र सरकारला काल जास्त बोलता आलं नव्हतं। आज केंद्र सरकारकडून तुषार मेहता सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली। पहिला मुद्दा सांगितला की संसदेनं हा कायदा केलेला आहे आणि खासदारांच्या या कायदा केलेल्या त्यांच्या निर्णयाचा आणि संसदेचा सन्मान राखला जावा आणि जर सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये कोणता आदेश पारित केला तर मात्र कठोर पाऊल उचलल्याचा समज होईल आणि त्यामुळे कोणताही आदेश पारित करू नये आणि अगोदर बाजू जी आहे ती सरकारची ऐकून घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर वक्फ बाय युजरच्या संदर्भामध्ये जर कोणता आदेश पारित करत असेल तर त्यासाठी 7 दिवसाचा अवधी केंद्र सरकारला सुद्धा द्यावा, कारण याच्यावर माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेऊन मग पुढे संपूर्ण कागदपत्राच्या आधारे सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर येता येईल। मात्र या सगळ्याच दरम्यान 7 आठवडे म्हणजे एका आठवड्याच्या दरम्यान 7 दिवसामध्ये कोणताही बदल जो आहे तो केला जाणार नाही आणि अगोदर जसं होतं तसंच परिस्थिती राहील। कायदा पण राहणार आहे, नवीन जो कायदा केलेला आहे तो पण राहणार आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आठवड्यामध्ये केली जाणार नाही असं स्पष्टपणे आश्वासन देण्यात आलेलं केंद्र सरकारकडून आणि तोच धागा घेतलेला आहे आणि कोणताही बदल वक्फ बाय युजरच्या संदर्भामध्ये करू नये, जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही आदेश पारित करू नये, कोणताही निर्णय घेऊ नये अशा प्रकारचं आश्वासन केंद्र सरकारने दिल्याचं नमूद जे आहे ते सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। आणि आपल्या आदेशामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, केंद्र सरकारने असं सांगितलेलं आहे आठवड्यामध्ये कोणताही निर्णय घेणार नाही आणि त्यामुळे आठवड्याभराचा अवधी जो आहे तो केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर 5 दिवसाचा अवधी जो आहे तो याचिकाकर्त्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आठवड्याभराच्या नंतर पुन्हा ही सुनावणी सुरू होणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाला स्थगिती कुठेही देण्यात आलेली नसल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे, कारण केंद्र सरकार स्वतःहून म्हटलंय की आठवड्याभर आम्ही कोणताही बदल जो आहे तो करणार नाही। निश्चितच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।